श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्रीरामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज श्रीनाथ कॅटरिंगला 1 किलो मसाले भात, मट्टा आणि जिलेबी याची पूर्ण सॅम्पलसाठी ऑर्डर द्यायची आणि त्याचीच रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. मसाले भातसाठी लागणारे हे सगळं साहित्य आहे. 1 बाउल बासमती तांदूळ अर्धा तास भिजत ठेवलेला, त्याच्यानंतर 1 मोठा कांदा, 2 टोमॅटो, 3-4 मिरच्या घेतल्यात. तसेच खडे मसाल्यामध्ये मी वेलची, 10-12 मिऱ्या घेतल्यात, तेजपत्ता घेतलाय, दालचिनी घेतली आहे, नंतर मिरी, लाल तिखट घेतलाय, गोडा मसाला घेतलाय, धणे पावडर घेतली आहे. भाज्यांमध्ये मी गाजर घेणार आहे, मटार घेणार आहे, तसेच तोंडली घेणार आहे, तसेच शेंगदाणे मी ते 2-3 चमचे भिजत घातले लागणार आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे. 2 चमचे तेल टाकून घेते पहिल्यांदा. त्यानंतर त्यामध्ये मिरच्या घालून घेते, कांदा घालून घेते, 1 चमचा मीठ टाकून घेते. आता आपण त्यामध्ये टोमॅटो मिक्स करून घेऊ. हा मसाला आहे आपला गोडा मसाला. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालणार, त्याचे धणे पावडर घालून घेणार. थोडंसं गरम पाणी घालून सगळ्या भाज्या मिक्स करून घ्या. पहिले तोंडली घालूया, त्यानंतर मटार आणि गाजर घालून घेऊया. शेंगदाणे छान भिजवून ठेवलेले ते थोडे मिक्स करूया. याच्यामध्ये तूप जरी ऍड केले तरी देखील चालेल, त्याला खूप छान टेस्ट येते. पूर्ण भाज्यांना लागल्यानंतर झाकून मारून बरोबर. आता आपल्या भाज्या आहेत ना 50% पूर्ण शिजले. तांदूळ घालून घेऊया. बाउलने मी 1 कप तांदूळ भिजत घातलेले, मग 1.5 पट आपल्याला त्याच्या पाणी घालायचं, गरम पाणी. आता जे रेडी झालेलं सॅम्पल आहे त्यात आपण कस्टमर पर्यंत पाठवणार आहोत. तर छान आणि टेस्टी जेवण ऑर्डरसाठी श्रीनाथ कॅटरिंग नक्की कॉन्टॅक्ट करा.